अरे आयुष्यात जरा बोर झालंय, कुठेतरी प्लॅन करूया का? मग तो आपला ठरलेला ड्रीम प्लॅन करूया का? मी तर रेडी. ठीक आहे, चालेल. चल. तर तुम्ही आत्ता विचार करत असाल की आपण का आलं, तर आपला कंटिन्यू रुटीनवर जे जिम म्हणा, त्यानंतरनं परत आपलं नाईट शिफ्ट, फर्स्ट सेकंड, सगळ्या गोष्टी रुटीन वर्कमध्ये चालल्या होत्या. तर थोडं आता त्या रुटीन वर्कमधून बाहेर पडायचं चाललं. तर आता कंटिन्यू मी बघतोय रील वगैरे येतात, हे येतात गोष्टी सगळ्या मान्सूनमधल्यातून. तर आपला एक ट्रिपचा प्लॅन तर झालाच पाहिजे. तर आपण आता तेच जागा सर्च करतोय गुगल मॅपमधून, कुठे काय. काही प्रवास अचानक नाहीत ठरत, तर काही प्रवास काही महिन्यांपासून चालू होतात. तर हा प्रवास आपला आत्ता नाही सुरू झाला. तर आज तारीख आहे 31 जुलै. तर हा आपला प्लॅन चालू आहे कमीत कमी 1.5 महिना अगोदर. तर आपलं बुकिंग वगैरे, कन्फर्मेशन वगैरे सगळं सांगूयात. तर पहिली गोष्ट, बुकिंग कसं करायचं. एक तर पहिल्यांदा सगळ्या गोष्टी ॲडव्हान्स करायच्या. तर आपण इथून जाताना ट्रेननं जाणार आहे आणि येताना आपला प्लॅन आहे प्लेनचा. आता कुठे जाणार आहे, काय जाणार आहे, हा प्रश्न डॉक्टर तुमच्या पडला असणार आहे. तर ही जागा आपल्या बकेट लिस्टमध्ये खूप दिवसांपासून होती. डोक्यात हा विचार पडला असेल की आपण कुठं जाणार, कसं जाणार. तर आपण जाणार आहे आत्ता केरळामध्ये. तर केरळामध्ये आपण 5 डेस्टिनेशन काढले. कसं जाणार, काय जाणार, तर जाणार आहे आपण 13 ऑगस्टला संध्याकाळी. आपली 11:15 ट्रेन आहे, कन्याकुमारी एक्सप्रेस. तर तुम्हाला काय अजून प्रश्न पडतील किंवा काय, तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर आपण ही सिरीज कंटिन्यू करतोय. कशी काय येईल, काय जेवढं जमेल तेवढं मी प्रयत्न करेल. तर तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा. व्लॉगची सिरीज पाहत असाल तर मी या क्षणी त्याच ठिकाणी असणार आहे.